आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातली आताची महत्त्वाची बातमी। सरकारच्या प्राथमिक शिक्षणामध्ये त्रिभाषा सूत्रीला ठाकरे बंधूंच्या विरोधामुळे सरकारला झुकावं लागलं आणि सरकारनं निर्णय रद्द केला। मराठी एकजुटीचा विजय झाला। हाच विजय साजरा करण्यासाठी उद्या वरळीमधल्या डोममध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्र येणार आहेत। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एकाच मंचावर एकमेकांसोबत दिसतील आणि या विजयी मेळाव्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मराठी लोकांना आमंत्रित करण्यात आलंय। उद्या महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसांसाठी मोठा दिवस आहे। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावं अशी मागणी प्रत्येक मराठी माणूस करत होता, पण गेली अनेक वर्ष दुरावलेली ठाकरे बंधूंची मनं पुन्हा जवळ येतील की नाही याची शक्यता दूरपर्यंत नव्हती। पण आता गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवर सुरू असलेल्या अन्यायाविरोधात मतभेद दूर ठेवून दोन्ही भाऊ एकत्र आले आणि हिंदी भाषेविरोधात मोठ बांधली आहे। मेळाव्याची माहिती जाणून घेऊयात। विजयी मेळाव्याच्या व्यासपीठावर मुख्य आकर्षण हे दोन्ही ठाकरे बंधू असतील। वरळी डोम सभागृहात 7 ते 8 हजार लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। हॉलमध्ये, हॉलच्या बाहेर आणि रस्त्यावर देखील एलईडी स्क्रीन्स लावले जातील। बेसमेंटमध्ये पार्किंगसाठी 800 गाड्यांची सोय आहे। कोस्टल रोडच्या पुलाखाली बाईकसाठी पार्किंगची व्यवस्था असेल। महालक्ष्मी रेसकोर्सवर सुद्धा पार्किंगसाठी व्यवस्था तैनात करण्यात येईल। अशी या मेळाव्याची रूपरेषा आहे। तर उद्या वरळी डोम इथे ठाकरे बंधूंच्या उपस्थितीमध्ये विजयी मेळावा पार पडणार आहे आणि या मेळाव्याची सर्व तयारी सध्या झालेली पाहायला मिळते। डोम इथून सगळ्या स्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्लटकर यांनी। आपण पाहूयात। हिंदी सक्तीच्या निर्णयाला दोन्ही ठाकरे बंधूंनी विरोध केला होता। हिंदी सक्तीच्या निर्णयाविरोधात दोन्ही ठाकरे बंधूंकडून मुंबईत 5 जुलै रोजी एक भव्य मोर्चा काढण्यात येणार होता। तत्पूर्वी शासनाने हा निर्णय मागे घेतलेला आहे आणि त्यामुळेच उद्या 5 जुलै रोजी विजय मेळावा जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंकडून वरळीच्या डोम इथे साजरा केला जाणार आहे आणि त्या दृष्टीने आपण बघतोय की वरळी डोम परिसरामध्ये सर्व प्रकारची तयारी जी आहे ती दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। आपण आसपासच्या सगळ्या परिसरात बघितलं तर आपल्याला वेगवेगळे बॅनर आणि पोस्टर्स पाहायला मिळतात। ब्रँड मराठीचा ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार व्हा अशा पद्धतीचे मजकूर जे आहेत ते बॅनर्सवर पाहायला मिळतात आहे। महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या विजयी मेळाव्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे आहे ते या ठाकरे बंधूंच्या भाषणाकडे असणार आहे। व्यासपीठावरती हे दोन्ही ठाकरे बंधू असणार आहेत, त्यामुळे स्वाभाविक आहे हे दोन्ही बंधू काय बोलतात आहे, काय भाष्य करतात आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या सगळ्या वरळी डोमच्या परिसरामध्ये आपण बघतोय की अनेक बॅनर्स, पोस्टर्स लागलेले आहेत। एक मोर्चा या ठिकाणी पाहायला मिळतोय, AI द्वारे बनवलेला हा बॅनर आहे। मोर्चा पाहायला मिळतो, त्यामध्ये हातात हात घालून दोन्ही ठाकरे बंधू पाहायला मिळतो। ते महाराष्ट्र माझा अशा पद्धतीचं वाक्य देखील यावरती लिहिलेलं आहे। शिवाय एक मजकूर पाहायला मिळतो या बॅनरवर, जी मराठी लोक चुकीची रिक्षा पकडून नागपूरला गेले आहेत त्यांनी परत मुंबईत ठाकरे बंधूंकडे या, नाहीतर कायमचे गुजरातला पोहोचाल अशा पद्धतीची बॅनरबाजी जी आहे ती आम्ही गिरगावकर या संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे। सगळ्यांना उत्सुकता आहे की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर कशा पद्धतीचं चित्र जे आहे ते या कार्यक्रमात असणार आहे। या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला दुसरा एक बॅनर किंवा कमान पाहायला मिळते, त्यावरती लिहिले आहे आवाज मराठीचा, आपल्या मराठी जनांचे हार्दिक स्वागत। उद्याच्या सगळ्या या कार्यक्रमाच्या दृष्टीने ही सगळी वातावरण निर्मिती जी आहे ती या सगळ्या परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। राज्यभरातून मोठ्या संख्येने मराठी लोक जे आहेत ते या सगळ्या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि हे मोठ्या संख्येने येणारे लोक पाहता आसन व्यवस्था असेल किंवा वाहन पार्किंग असेल अशा सगळ्या पद्धतीची व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी आयोजकांच्या वतीने करण्यात आलेली आहे। आपण ठिकाणी बघतोय की सर्व बाजूने जे आहे ते बॅनर्स, पोस्टर्स पाहायला मिळतात आणि यामध्ये प्रामुख्याने दोन्ही ठाकरेंचे फोटो जे आहेत ते पाहायला मिळतात। त्यामुळे स्वाभाविक आहे उद्याच्या कार्यक्रमाची उत्सुकता जी आहे ती सर्वांना आहे आणि या ठिकाणी देखील आपण बघितलं तर अशाच पद्धतीचे बॅनर जे आहेत ते सर्व बाजूने आपल्याला लागलेले पाहायला मिळतात आहे। उद्या हिंदी सक्तीचा निर्णय रद्द झाल्यानंतर विजयी मेळावा जो आहे तो दोन्ही ठाकरे बंधूंच्या वतीने साजरा केला जाणार आहे। यामध्ये स्वाभाविक दोन्ही ठाकरे बंधू तर उपस्थित असतील, त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार यांची नेते मंडळी, त्यासोबत काँग्रेसची नेते मंडळी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहे। त्यामुळे उद्याच्या कार्यक्रमाकडे संबंध राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे।
व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.